नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब शाखेकडून MSACB ऑफिस शहापूर येथे धडक मोर्चा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापूर शहर शाखेतर्फे MSACBला सतत जात असलेल्या लाईट संबंधी जाब विचारण्यासाठी मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी MSACBचे अभियंता श्री इगळे साहेब यांच्या चेंबरमध्ये मीटिंग आयोजित केली. शहापूर शहरात वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा व भरमसाठ येणारी लाईट बिल यासाठी शिवसेना शहर शाखेतर्फे बैठक आयोजित केली. MSACB कार्यालयात जाब विचारण्यासाठी सर्व शिवसेना तालुका कार्यकारिणी व शहर शाखेचे पदाधिकारी, युवासेना अधिकारी तसेच शहापूर शहरातील त्रास्त नागरिक कार्यालयात उपस्थित होते. सततच्या लाईटच्या अव्यवस्थेसंबंधित खालील प्रश्न विचारून जाब विचारण्यात आला. 1. शहापूर शहरात एकूण ट्रान्सफॉर्मर किती? 2. आपल्या शहापूर शहरासाठी व आपल्या भागातील कर्मचारी किती? 3. वर्षभरात किती मेंटेनन्सची कामे केली? 4. सदर कामे कुठल्या एजन्सीला दिली? 5. वर्षभरात किती पडायला आलेले पोल व वायर बदलल्या? 6. शहापूर शहरात नवीन झालेल्या बिल्डिंगला किती ट्रान्सफॉर्मर लावले व किती बिल्डिंगला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवरच कनेक्शन दिली याची माहिती मागितली. तसेच अपुरा असलेला कर्मचारी वर्ग वाढवण्यासाठी सूचना दिली. तसेच ट्री कटिंगची कामे पावसाळ्यापूर्वी करण्याची पद्धत बंद करून दर 6 किंवा 3 महिन्यांनी झाडे कटिंग करावी, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवणार नाही. तसेच कमी दाबाच्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर लावण्यात याव्या व जुन्या केबल लाईन्स बदलण्याची कामे लवकरात लवकर करावी. तसेच यापुढे लाईट जाण्याचे प्रकार झाल्यास विद्युत मंडळावरच केस करावी असा विचार मांडण्यात आला. या चर्चेसाठी अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विजय देशमुख, शहरप्रमुख बाळानी मसे, उपशहरप्रमुख गणेश अवसरे, तालुका समन्वयक डॉ. अजित पोद्दार, सचिव काशीनाथजी तिवरे, ज्येष्ठ नेते रवींद्र लकडे, सचिव रश्मी निमसे, महिला जिल्हाप्रमुख पूनम चंदे, विजया चव्हाण, अविनाश शिंगे, स्वानंद शेलवले, अतुल भालके, हर्षद राऊत, बिरारी सर, गिरीश भानुशाली, सुनील तांबडे, भाऊ गवाळे, महेश गवारी, जनक थेराणी, रमेश देशमुख, प्रवीण ठाकरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी सुनील महाजन, शहापूर रिपोर्टर.